बाबूराव यायच्या अगोदर काय रे काय करते इकडे तू कवा पाहिलं का चिचा खाली ते कवा पाहिलं का चिचा खाली हा आ बाबूराव चीज खाऊशी वाटली मग मी आली चीज खाय तेच खाऊ वाटले हा तुला बरं नाही दर 6 महिन्याला 10 महिन्याला चीज खाऊ वाटत मग चीज खाऊ वाटत म्हणजे मा पाळणंच 6 महिन्याचा आहे. अरे माझं तुला 10-12 पोरं झाले तरी तुला अजून खाऊच वाटत का तू मग आता मा मानवरा कस कणत काढितो का काही तुमच्याकडे आणून सोड. काय करत काढते काय पार पार हे करून टाकलं शरीराचं नाच करून तरी जाऊ दे अजून माझ्या आहे. नवऱ्याला पटत हा? बाई तुम्ही काला लोड घ्या तिसऱ्या ठिकाणी तुमच्या एका चिजाच्या बुटक्याने तुम्हाला लईच हे हो राहिलं का हा रे? असं नाही काय परत डायला पाहा का तेल माचीचा खालीच पडेल का वाय बाय तुम्ही ना कणू कुतू नका बाय बाबूराव माय पोराचे कान फुटतील. कसं काय हा घेतलंय तर मला खाऊ द्या आता एक बुटूक खा. मग असं पडले असते तुला काय घरी पोचतो बरं आणून तुला असत्या काय गरज नाही हा? पडली काय मायवाल्या काय माय डोळ्यांचं कोणला काय उपकार नाही हे काय बोलणं बाई तुमच्या पण जा दे पण गजरे एवढे पोरं झाले तुला तुला काही असा त्रास होत नाही का त्याच्यात काय त्रास आहे हा? ते देवाजीचं दे नाही ते येतं पिऊन हा आणि देतं संध्याकाळी कार्यक्रम करतो मला मोकळा हा हा का झाली तुला टाकली मग जाऊ दे लटकू द्या नवऱ्याच ठुते का काही लोकांचं ठुते ते का म्युन्सिपाल्टीचं एक काय कसं काय शिरप्या काय शिरप्या 2-3 लोक पाहिल्या मी तो दोनशे रुपये माझ्या नवऱ्याचा जोडीदार आहे तो येतो बिचारा तो तर मला बरं 2-3 तर पावलेच बरं आणि आता तो बी त्याला काय ते पेल राहत ते पेयच्या नादात पाहिलं का कसा तमाशा झालाय त्याच्यावर ते जाऊ त्याचा भाऊ ते तमाशा आहे हा? आणि ते आनंदाचं का ते आनंदाचं पण का त्या म्हाताड्याचं म्हणजे ते म्हण मला ते येते काय 2 तर पावलेच बरं हा म्हणतील ना अहो 2 मायवाले म्हणजे ते म्हणते बाई हे पोरांना मी आम्ही जीव लावू आमका करू तमकं करू आता मायवाल्या जर गंधारी वाणी मरणाचं गाच पाणी हा. तर मग ते म्हणते बाई हे पोर मला आवडत ये मा कधी सांभाळायला ते म्हणतं मा कधी सांभाळायला बरं पोरं किती मावानी नक्षत्रवाणी बरं मी काय आहे जाग्यात बाबा शिरप्याला 2-3 काढले ते आनंदाचा 2-3 काढली म्हणजे ते का काय माझी डिलिव्हरीला आले होते काय नाही पण त्याची आहेच आहे ते पोरं म्हणजे कस काय आणि मग ते स्वतः सांगायचे ना काय सांगा ते पण तुला काय आता तुला सांगू का काय सांगा त्या ते पण मावाली त्याच्यात आमचे दोघांची कसं काय आता कसे काय आता कसे काय म्हणजे ते म्हणले स्वतः कसं काय आता कसे काय तर तुम्ही कशी काय मला डायरेक्ट म्हणते ही चप्पल पाहिली की चप्पल थुत्रीत मारीन म्हणजे मग ते तू त्याला देते बघ काय मला काय म्हणते मग माय हो दे रे 2 मी खरंच मारील बरं का बरं मायला नको फक्त एकच होते म्हणजे महापासून जायचं अन काय बरं तुमच्या बायकोला का टाचे मारले काय ऑपरेशन झालं नाही तुला माहिती मग तिचं ऑपरेशन झालं तेव्हाच काढायचे होते ना खासाखस नाही तेव्हा आम्ही 2च बस झाली माझी बायको मला कंटाळली ती. मग मी का काही म्युन्सिपाल्टीची काही ग्रामपंचायतीचा माल आहे पोरं उपशीत राहायची नसते पण नाही तर तुला होतायचं ना आता म्हणजे तू तर म्हणा अजून मी काय ऑपरेशन करेन मग मी नाही ऑपरेशन केलं मानावर आहे म्हणजे ताकद आहे अजून पण मग माझ्या काय इच्छा आहे माहिती का हा. हो दे ना मावाला एखादं काय का बरं मा नाव घ्या काही 4-5 बिघे नाव करणार आहे का हे पोराला? करून एखादा आंब्याचा कोण हा का आंब्याचं झाड हम्म. बाई म्हणजे खाली वावर तोवाला 7-12 तोवाला आणि त्याच्यावरती झाड मानावाचं हा तुला काय नेमकं जाते काय काय होतंय काय तुला नेमकं मापासून म्हणजे त्रास होतोय का मापासून हे 2 चिचाचे बुटके गोळा केले बाबा लागत असली ती घेऊन टाक नाही, बोल ना तिचं तू तो वाटलं बोल ना बाई, तो जवळ तू ना बाई, रोज झाडाखाली बसताय तिचा खायला हा. जर तुला काही म्हणलं तर पाय म्हणजे मला काय फक्त राखण मला आहे ना दिलं? मला आहे ना मला आहे ना फक्त एक मापासून एक होती तुला का बरं माझी इच्छा आहे हो असं काय लय त्याची इच्छा आहे मग बायको करायची नाही एखादी पोरं काला? काढायची हौशी काला करते बायका कोय का हा? बायका करणं सोपं राहिलं का मग बायका करणं सोपं नाही मग हे पोरं काढणं खाली सोपं आहे काय तो बाई इच्छा जोडल्या त्याला काय टाइम लागत म्हणजे काय टाइम लागत सांग हा का मग भाऊ ही जी जनती ना तीच कणती हा. माया जीवाला माहिती हा. तो पिऊन येतो तो एकपट उड्या मारितो आणि त्याच्यावाल्या उड्या मारल्याचा हा परिणाम होतो आणि मला किती येणे द्यायला लागत आहे माझ्या जीवाला माहिती तुला काय लागत 2 जीव एकत्रित आले का त्याला काही सोपं होतं सोपं नाही होत ते लय अवघड होत पुढला खर्च वाटलं माहिती करेल तिचे गाव तिला माहिती तुला कुठं ऐ. सांगत बसू तो डिलिव्हरीचा खर्च माहिती करेल वाटलं जाऊ. कोण काय गरज नाही पडली हा? काय गरज नाही पडली काय ए बाया पण यायला कसं काय दिलं मग तू म्हणजे शिरप्याला त्या आणाच्या म्हाताऱ्याला काय कस काय अरे दिलं त्याच्या म्हणजे काय? मुखाच्या म्हाताऱ्याच्या मुखात जात नाही हा. तरी तो त्याचे 2 का आता बोलला गेला ना तर 2 काढले त्याच्यापासून अहो काय त्याचं का काही नाव आहे का काय तिथे लिहिलं काय चावळ्या त्या तुम्ही मग आहे तो नवऱ्याच्या आडून घे ना मग मावाला म्हणजे मी आतापर्यंत एवढे 12 पोरं काढले 1 डझन पण मायाच नवऱ्याचे काढले मला गरज नाही पडली अगं त्याचे पाय कोणावर पडले पाय कोणचे हा काही नको सांगू कोणावर पडले म्हणजे ते शिरप्यावर 2 काळे पडले हं, आणि ते म्हाताऱ्यावर त्याचे दात मुखात नाही हं, ते वेगवेगळ्या करतात हं. हा ते ते दोन्ही पोरं कसे बोलायचे पाहिजे बरं आता मला हे सांगा अगं तुमच्या घरामध्ये कोणी चकणं आहे का
माझ्या घरात नाही चक्र पडेल. बरोबर. तुमच्या घरात कोणाला कोरडं पडेल का? नाही मग तुमच्या का बरं दोन्ही पोरांना एकाला कोरडं पडेल आणि एक चक्क नाही? नाही कुठं मग तुमची बायको काय कुठं राखोळी घालेली होती का 6-7? नाही ते काय राखोळी घालेली होती का गावा का घालेली होती? तू मग आता तुमच्या बरोबर तो तुमच्यावाला मित्र येत होतो सुहास. हा. हं? मग त्या सुहास आहे एक डोळा एक ना, हा. आणि त्याच्यावाल्या बी टाचाजवळ कोरडं पडेल. हा मग आता त्याला थोडं चटतंय मला जाऊ मग मग तिकडे हे करेल होती का? राखोळी घालेली? देवाचं आपल्या देवाचं आपल्या हातात राहतं का ते? मग एका तोंडासारखे माणसं आहे ना हा. 7 आहे. ए जसं बियाणं असलं ना 7. जसं बियाणं दाबलं ना तसंच उगत हं. हे ध्यानात ठेव. हा ना. हा. मग मला तेच म्हणायचंय ना, कोतळीला नाही किंमत, बियाण्याला हा किंमत. हे म्हणतोस. मग तसं तुमचं बियाणं तुमच्या नावाखाली कुठून आलं? बाबूराव मला बी गजराबाई म्हणत्या. बस झालं बस झालं. हं. बरं नको येडापाडा म्हणजे करू. शिंदळ सारं गाव आणि कागदोपत्री गजराबाईचं नाव. गजराबाई एवढी सोपी येडापाडा नाहीये. करू नको आता हा. आता बाय येते नगरपालिकेचा का ग्रामपंचायतीचा माल नाहीये. कोणी यायचं गावकीच्या मिटिंग मध्ये मायावाला नाव घ्यायचं. हा जमणार नाही ते. मायाच नवऱ्याचे पोरं आहे, माझ नवरा गुडघे फोडितो, मीच स्थानी ते आमच्या जीवाला माहिती आहे पाहिलं तो आमचं नवऱ्याचं आमचं. पाहिलं त्याला हा? फक्त 1-2 पोराच्या वेळेस त्याला ताकद लावली नंतर त्याला दारू पिऊ पिऊ जीव गेला त्याचा. मानवऱ्याचा हा. जीव गेला का नाही गेला ते मला माहिती आहे ना. आम्हाला माहिती आहे हा? ना ते तर आम्हाला सांगत क्वार्टर पाहिजे जा म्हणजे? तेव्हा तो घरी गेला का ती बायको गज वर मग काढतो मानवऱ्याचा जाक काय तुम्ही तपासून पाहत्या काय? तो मला सांगत माया नवऱ्याच्या जाकला तोंड लावायचं नाही, मानवऱ्याला नाव ठेवायचं नाही. तो नवरा काय करत आम्हाला तोंड मी तेच म्हणले लाव मानवऱ्याच्या तोंड लाव पण त्याला काल लाव म्हणजे मायाला तोंड लाव म्हणजे इकडं काय पानपोई मांडली काय? माया नवऱ्याच्या जाकला तोंड लावायचं नाही, बोलायचं नाही जास्त काही. हा. हा का हे बाय माणूस म्हणतो जाऊ दे मरू दे बा. खायची जिन्नस आहे ना, एवढा 12 उतरण्या उतर राहिला. याचे 2 पोरं आणि त्याचे 2 पोरं स्वतःचे पाय. अरे तुला 12 पोरं हा. होईपर्यंत तो मावालाच खाल्लं काय जावं लागलं तेव्हा येते का नाही तुझं मग काय झालं खाल्याने? मग एका डायला तुला असं ध्यान येत काय नाही का? झालं खाल्याने? ती उतरून पडेल चीच आहे ती, काय तुमच्या बापाची चीच नाहीये उगत तुमच्या वावरात आहे म्हणून. हा मग येतं नका कळतं हे ना. असं ए, तो आली कुठं अशी कोणती दादागिरी म्हणजे हा एखाद्या बाईला डोळे लागल्यावर जर तुम्ही तिला एक चिचाचा बुटूक खाऊन देते नाही म्हणल्यावर तुमच्या मर्दानगीवर थू. हट, यायची. हा? मला डोळे लागले तुला हं? तुला बरं 12 पोरं होणार परत डोळे लागले 12 पोरं हा? काढले तर मी माच नवऱ्याचे काढले म्हणून कुठं राखोळी तो नाही नाही तरी फक्त काढायचीच केली तू घातली. बस मग मी ये. का- बस भाऊ हा बस मग माच नवऱ्याचे काढले ना. काढले ना. मग काढ काढ हं. ये बाबा लोक याडत काढू जरा बरं का तुम्ही तुमच्यावाला 7-12 हा पाहा पाहिलं तुमच्या पाहिलं बायकोनी काय करून ठेवलं ते पा. पाहिलं पाहिलं एक वर्ग शेकणं, एक हा. पोराला कोड पडेल. आणि तुम्ही आहे का? अरे, तुम्ही तर किती का छान दिसत्या. हं? तुम्ही तर गण छान दिसत्या. एक का तुमच्यावर गेलं नाही. ते नैसर्गिक आहे, त्याचं काही द्यावं मग नाही. मा नैसर्गिक आहे. तुम्ही कशी म्हणते आनंद देवानी मेन्शन गजरीच्या पोटात आता मावाला मी काय न करता कस काय अहो नाही, नाही. म्हणशाल बाई. अहो कस काय बाई. म्हणजे न करता मग न करता कोण उतरावर नाव काय लावी नाही, काय नाही, काय नाही. न करता कस काय उतरावर नाव लावी लावशाल बाई. कस काय तुमचं काय अरे बरं बळच सर? कस काय लावी तुम्हाला माहिती कवा येणार आहे माझ्याजवळ नाही, ते हे करायला. बळच कधीच उतरावर नाव लावणार नाही हम्म. कधीच लावणार नाही हा. हा काम झालं ना मग माणूस म्हणणार नाही गाडचा तूच बरोबर बसेल ए बाब्या येतावाले उतरावर नाव लावून घे बाईचं वाली बाई सुगाई सांग मुगाईला ना आपण उभ्या अरे गती. बस, हा ना. असं काय केलं? मला भेटलं का काय ग बाई? मला ना लय चिंच खाऊशी झाली. कर ना बाई. बाई तू एक खाय तू एक खाते माईचीच बाग. नाही, बरं की. कोणाची असू पण तिला बिचारीला जाणू राहिलं तिला वाटलीचीच खाऊशी. शिरप्याची सून आहे ना मी. हं. सगळं बरं ते का? आत्ता लग्न झालं ती का ग तू? हा काय लहान काय देखणी आहे का? नाही नाही पण माझीच बरं आवडत सगळं तुमच्या चिचाला गोडी म्हणून येऊ राहिली. हा मला सांगितलं ते आमच्या त्याला लय शेजारी गोडी भावाले पण बरं पण का हा सडका कांदा त्याला चव आली. अगं त्याला सुद्धा लय गोडी नाही 12 उतरण्या उतरून काय राहिला ती? बाई. त्याला आता सुद्धा बघा म्हणत होते ना शिरप्याची तिने आता तिच्या समोर म्हणा ना काय तर ती पाहणं आहे दाखवतं ते केशी. ए प्री तुझ्या सासऱ्याचे पोटचे तिला 2 पोर आहे कोणाचे तुझ्या सासऱ्याच्या बाबा चप्पल काढीन राहिल्या मग हे माझ्या बाबा सासऱ्याबद्दल ए. असं बोललं तर हा तसे जायचे ने म्हणजे हा? कुठून आली तू इकडं माझ्या सासऱ्याबद्दल असं बोललं तर काय हे तुझ्या केलं काय? सासरा सासरा काय तुझं तांदूळ आहेत काय मग हायच. हे? माझ्या सासऱ्याला असं बोलायचं इधर तो ती सोडी ठेव. हे? तू कधी गेला होता वाकून राहायला अरे तू जोडीदार आहे बाळ तुझा सासरा ते आम्हाला बरोबर सांग. जोडीदार आहे म्हणून त्याच्या नावाच्या पत्तरवाळ्या वाटू राहिला. चव आली याला चव. त्यासारखं आम्ही शत्रू आहे, मित्र नाही शत्रू आहे. काय चव आली याला चव कोण बाई? आणि का बाई
चीज काय ना चीज लय गोड. हा ना तू मला खाऊशी झाली म्हणजे लाज आहे का काही हात टाकून पाहिजे शब्द टाकून पाहिजे म्हणजे मित्राची सून म्हणल्यावर तुमची कोण लागल हा? हा? काय आता बघा गोर गोपाळ्या पोरं सोकाळे त्याला चव आली चव काय म्हणताय ते असं गोड्यावानी तोंडाचा मुस्त्यावानाचा कुशाल सुनाच्या वायाची पोरण म्हणतो मा शब्द तू टाकून दे पाहिजे. तू दे काय पाहिजे आता? तो म्हणतो मला करू दे ए बाया काय लाज गेली बाई म्हातारा काय? काढून डवळं याची झालं ना बायको कुठं पांजर पोळात नेऊन घातली काय मला म्हणतो करू दे काय होतं मला लाज वाटायला पाहिजे तुम्ही गावातल्या बाईला असं बोलून राहिले असं बोलेलं नाही त्या बाईचं ना काय म्हणजे मग तुम्ही असं म्हटलं तुला हा? करू दे मग? म्हटलं कधी मग काय म्हणले तुम्ही हा? काय बोलत तू तुमची कधी बायको काय कुठे गेली काय फक्त म्हटलं मला बाळात पण करून तवलं पण मा बाळात पण करायला मा नवऱ्यानं 12 टाइम माझ्याजवळ आई घातली 12 उपसून ठेवले तरी त्याला 13व्याची तयारी केली आणि मग का माय पोरं का काही तुम्हाला काही उपकार आहे का काय म्हणजे तो तांगडे दिले तुम्ही मायवाला बाळात पण करशाल का काही गरज पडली का काही गरज पडली का हं? नाही मला सांगा तो तांगडे देईल आणि तुम्हाला मा उपकार आहे का मा बाळात पण करणार आहे तुम्ही कोण मा बाप आहे का भाऊ आहे का काय मामा सासरा आहे का कोण आहे हाय कोण म्हणजे तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट गेले का बायांचं ज्या बाया घरवर राहिल्या त्या बायांचं बाळात पण करायचं काही तुमचं? बाबा कानं खोललं तू काही? काय करते का माहिती का तू नवऱ्याच्या नावाखाली ना कोणाचे आणते एक जण म्हणजे? ठेव. हा म्हणून मला का बाळात पण करायचंय मला खरं पाहायचंय हे तो नवऱ्याच एक म्हणजे म्हणजे करता करता हे जर बाय का- कोणाचा असू वस्त्रीला बसू आज ना उद्या त्याच्या बाळा त्यातून रस्त्यावर येणारच पण तू पाहणारा कोण नाही नाही माझे बा आता जर नाही, पाहणारा तुम्ही काय कोण? इथेच घेतलं का त्या बाईला तू पाहणारा कोण मला हे सांग बाबराव तू पाहणारा कोण हो बाबराव हा, हा? एक चीज घेऊ का हो? हा, तुला काय होतं मानले हो हा? ती बायकोला खाऊशी झाली त्याचा आकडा आंबाट झालाय यायला तो मला बरं गाठ सांगायला हे भावाला दिसतो तुम्ही का बरं अशी बसली सारखे चौकायला त्याच्या माकडे तुम्ही अशी का बरं बसली ये गजरीला मग तू काय करू राहिली इकडे? ये चीज घ्यायला. मी बोललो होतो तुम्ही अहो, मी म्हणलं तुम्ही कधी मी बायको आणलं काय? पौर्णिमाला आणून देशाल मी बायको आहे? हे माझ्या शाळेतला मित्र आहे ना हा का? हा गज मजा केलीस का तुला येडा झाला का अरे? तुम्हाला काय सांगू? गज मजा केलीस याने? अरे तो तोंडाला आग लाव ना तो तोंडाला कशी रगत पिती फुटाना हा काय म्हणला का तो वागावरून तो तोंडावरून कसा कारपिया ये जाईल बा आता हात याला मारला नाव ठेवतो त्याला नाव ठेवतो अरे नीट वाग शकुनीच्या पोटच्या अगं आता हा म्हणला काय मावाला तिथे कोणाला सांगू नको बाबा ए का रे मेंगून आता आता माय काय चुकलं काय मावालय तेव्हा ते म्हणतं मावाला तिथे हिचं म्हणजे मावाला म्हणतो तेव्हा हिचं आहे म्हणतं. मायवाले 1 नंबरचं पोर याच्या वयाचं आहे म्हणतो तिचे मावाले हा, सांगा आता का रे तू केला म्हणजे तू गेली? याला- तो या- हिचं पोरगा आहे ना हा इकडे हा, बोल तू माझं तेवढंच आहे, हा. तेवढंच आहे आपलं काय तेवढं तेवढंच आहे आपलं कोणाचं हिचं पोरं एवढं हिचं पोटात तेवढं सांगा आता तूच मग सांग. असं बोल ना हिचं पोटात अख्ख्या गावात बाबाटा नको खोल नाही तर इकडचं तो आवड तिकडे तेव्हा. करीन मी हा का बरं बाबरावने काय केलं असं मी काय केलं मी काय वाईट केलं कोणाचं मग तू का बरं बोल राहिली बाबरावचं तावड फोडी काय तो मला म्हणली कोणा की का तुम्हीच का बरं तोड अख्ख्या फोडी? गावामध्ये जर कोणाचं जर तुमचं वाटोळ पण झालं कोणी असेल तर तो शिवाय कोणी केलं नाही अख्ख्या गावात भाऊबंदकी माजावली असेल तर बाबूरावना माजावली हा अख्ख्या गावामध्ये जनावर सुद्धा कोणाचे गाभण नाही राहते तर याच्या गांड्या नजरा पायी हम्म. हा असा गांडे हा पालत्या तोंडाचा त्याचं तोंड पाहिलं मग पाहिलं तुला. बाकीचे गाव पण कस काय राहतं त्याचं पाहिलं पाहिलं बाय- सगळं मग थोडं. तुझं- म्हणजे अख्ख्या गावाचं कॉन्ट्रॅक्ट माग आहे का ते तुलाच माहिती रे बाबा तुम्हीच घेतलं हा बाकाना गांड्या मग तुला कसं काय झाली 12 13 नजरा नाही तुला कसं काय 12 13 झाली मला काय बाबा देवाची करणी नारळात पाणी हा येऊ दे बसा बसा हा. कशाला येऊ दे बसा बसा चालते चालतं मग काय दे? ए, ते जाऊ दे तू मला ते येऊ दे सांग बसा बसा गाची ते कसं काय ऐ, ठेव मावा मी आता. काय म्हणते तुझे म्हणला ते पोटातलं ते तुला काय डोक्यात फरक पडला का होऊ दे काय माकून, होऊ दे हा? मागं. ते म्हणे माहिती मला कायच म्हण काय याला चव आली चौकून बाई स्पीक तोंडाचा तू तर मागं 2 महिने जायचं होतं, मला फोन केलता काय आला तेव्हा मला वेळ लागतो आता. काय हा? तुमचं आहे का बाबराव पुढे कुटुंबीला कुटुंबाला द्यायला आला असं हा, मग म्हणे, पण फोन बाय फोन काय बोलली कोण काय बोलले होते बाबराव या ना चिचाला चिचा आहे का म्हणले होते हा असं नको असं नाही बोलली. हा या ना मला घरी फोन नाही म्हणा कोण म्हणलं तूच बोलली मला फोन मी बोलले हा. हं? पण मी तोंडात तुला- चिचाचं बुटूक गायले तुला मी काय जास्त म्हणलं जर बोलला मला आजचे दिवस वेळ नाही म्हटलं बॅग नाही ठीक आहे तोंडाचं. बाई. हे तुमचं आहे का म्हणलं मला वेळ नाही आजचे दिवस हं. 2 एक दिवसात फोन
म्हणजे हे बोललो मी तुला हे तुमचं आहे का हा? म्हणजे तुला मला काय आता करायचं कोणाचं असू दे अगं पण मला 6वा महिना चालून मी याला 2 दिवसापूर्वी फोन करेल का येईन बस मागवा का 2 महिन्यापूर्वी 2 तुला काला उर दाबायला 2 बोलावलं महिन्यापूर्वी होतं 2 महिन्यापूर्वी का? याला काय चव आली चौकून बाई 2 महिन्यापूर्वी विचार म्हणलं. तोंडाला. आणि आता त्याचं म्हणणं काय आहे ते त्याचं आहे का असं नाही रे, माने पडे. तो म्हणतो माठू हा. माठू डिलिव्हरी कधी झाली काय बाया. मा नाव घे ना बुवा असं. हिची डिलिव्हरी कधी तो झाली? नाव घे शिरप्याचं ना. ठेवलं ते गौळ आनंद बाबाचं ठेवलं अरे पण तो बायकोला तो 2 काढले ते का काय गंडारले का काय माती खाली गेले तू म्हणतो मा नाव घेणं म्हणजे राहू दे, तो याच्यामध्ये पड. मा नाव घेणं म्हणजे काय तो याच्यात राहू दे, मा नाव. आहे काय ते जीवाला काय लाज घरी बायकोला 2 काढले ती खुशी ते झालं टक्कीला 4 काढेल त्यांनी यांनी ना हा काजराबाई काय तुला बरं बाई माहिती झालं वर्षात काजराबाई कोणाला झालं पोरगं? कुठे कोणला झालं टक्कीला हिची काय चालू हे एक बर पुसतोय बाई येता कुठून बोलावलं हे धर सर, हा, धर. हा? उभं राहतं, हे. शांतीचं याचं पोरग काय आहे ते. करायचं? शांतीचं पोरग नाही, आहे. नाही, हे. हा. हे असं हा. उपटसूम हा गेलं झालं का पोरग यांचे गुडघे काय बाई याला चव आली चौकून शांतीचं पोर आहे ते असंच आहे ते लहानपणापासून जाईल हा. ते मामा आग लागेल होतं लग्नाच्या आधी तुला आवडला का तो मला नाही आवडलं मी असंच कुलून लावलंय त्याला सारखा चिडीवर करतो माहिती गळती त्याची हा. गळती सारखं गळत हा का म्हणजे ते खाली रेंज नसेल राहिली त्याला बेल्ट लावला आता गळू व्हायले त्याला गळू हा ना हा. त्याच्याचमुळे कळत गळू म्हणून मी वळू नाही वळूचे तू गळू म्हणून मी वळू खरी बात आहे मनाला याला- भावली ना तुमच्या म्हणून मनाला वाटतं पळू का सळू हा बरे म्हणतो करतो कळू कळू बरे बर याला कोण देईन व याला कोण देईन आहे ना मामा आगाला काला कोण देईन त्याला तो म्हणला ना मला सोडलंय वळू मी करतोय गावातल्या लोकांना सळू का पळू हा हं. आणि तो आता मला म्हणतो आणि मला तर त्याच्या का पाहिल्यावर काहीच नाही कळू मला म्हणतो तो नवऱ्याला सोडून दे आणि मला संग पळून चाल यो हा हा, याला चव आली चव आता या संग जर पळायला लागले तर निंदडवार पेत नाही हे संग पळायला लागले तर आणि हे- तू पक्के मायवाले याच्यामध्ये बोट घाल घाल ए, बोटं घाल काय तो बोट पार ते नकालून पार हे केलं घाल तू बोट घाल मला तिकडे देत नाही मग आता इकडेच घालतो हं? एवढं मी नाही घालून त्यांना तिथं बोट काय घालून देत काय घालतो सुटला मी हं? घालणार. पार नकालून तो माई मांडी पार हे केली ना कवर बोट घाली तो अशी मी नाही घालून त्यांना माझाटला का काय तुला घरी बायको नाही राहिली का काय हं? मी नाही घालून त्यांना. का तिची रेंज गेली आणि तुला लय बायाच्या बायांवर रेंज आली मी काय नाही- म्हणतो मी घालून नाही त्यांना काय या अशी बोट येऊ ना बाई जसा मामी अगं त्या मेडिकल मध्ये त्या सॉर्टिंग याची बार होईल त्या गोळ्या राहत्या ही त्या Expiry. गोळ्यांची पाहिजे जसे का काय ग हे एक्सपायर काही बी घेऊन पळत हा, हे म्हणतो. असंच वाटतं बाई सॉर्टिंग गोळ्या खातो काय रे भाऊ तू अरे आमचा विचार झाला तू आम्ही ठरवून आम्हाला घालायचं का घालायचं तू कोण सांग आम्हाला घालून टाकायला? मी नाही घालून देणार आता म्हणे. गजरात आहे. मांडी माईवाली अंगठा त्याच्यावाला तो करतोय खालीवर आणि हा म्हणतो मी नाही घालून देणार. सांगा आता धरून राखीन तो बाबा. माझ्याकडे काय लागलं तुझ्या तुला पाव जर बाबा आम्हाला आता याला झोपी लावून घालायचंय का लावतो मी. कोण बरं, मी घालेलच म्हणा मी खंडीच्या वर्णात मुतलच म्हणा मी सुधारणारच नाही म्हणा नाही, एक माझ्या काम गावऱ्या करू. मसनी गेल्या तरी मी सुधरत नाही म्हणावा मी बी घालेल हं? मला घाल. ते बॉटली बारीक पडून राहिलं माग घे त्याला मोठं बॉट लागत हा. दाखव बरं. काय ते तुला नाही कळलं. त्याचं बॉट पाहिजे कसं हालत आहे गोळ्यांमुळं का हे बाय हे बाय नाही असं सरळ दर बरं तरी बी हालत नाही असं सरळ हे असं करा, असं. तिकडे पाय नाही, तिकडे पाय हे बाय हा, कापार होतं हे म्हणजे. बाय. असं हालत हा कापारा का ना रे भाऊ दारू पितो का नाही मग गोळ्या खातो नाही काय ते आज पितो? त्याला आहे ना, मग त्याला आज पुढे पुढे गेले ना हा, हा. त्याच्यामुळे कापार होतं. अंघोळ पण या ना का हा अंघोळ. बरं आता अजून 8 वर राहिला कोरडा राहिला तू एक सांगू राहिला अव ए. आता सांगून नाही सांगायची पाळी येऊ राहिली आता याची चिचा खायचे दिवस आलेत ना हे याच्यामुळेच पण बाबा कबूल कुठं होतो बळजबरी मानावरच्या अगं लय ना बाई तो कोट्याचा पाटा पुजेली त्याच्यावाला बळजबरी आता आणि तू कुठं नादी लागली याच्यावाल्या मानावरच्या भावनाने मारले त्याने आता हा ना हा आणि वरून आता दुसरीकडे तयारी त्याची बाई मला सर्दी लई झाली ते काय कधी येऊ सांग हा? तिला लई जमा गोळा झाली हा. कधी येऊ सांग कुठं काय येतो का आला तिकडं काय माझ्या इथं बारस आहे का काय कधी येऊ घरी बरं, चालेल. काय कधी बरं, येऊ येतं. बोचकतावल्या बॉय असं कर मा चाळीस येऊ दे का आला कांदे चाळायचे काय तिकडे हा, तिकडे ये चाळीस. हा? हा. मला लक्ष राहील तूच सांगेल बघ तुमच्या ते. दोघावर काय? लक्ष करा काय
तिकडे तो वाय गोळा बसू दे कांदे चाळायला ये. तिच्या. उद्या करू नको जरा बाई मी तू भरायला राय तुम्ही मी करा उचलायला. मी लक्ष ठेवू मी लक्ष काय बाई हे काय का असं बळजबरीच ओढून वाऱ्यानं वापसी सुटलं ते बरोबर. ताट बुजवण आहे मधलं हं? ताट कर बुजवण मी लक्ष ठेवू पाहतो ते बुजवण आहे मधलं ऐक आता मी करू आता हे सपोर्ट करू राहिला का खंडीच्या वारणात मग तू राहिला तू कर मी लक्ष ठेवतो तो अहो आणि मी पाहतोच तू कसा करीतो म्हणजे आता हे त्याला काय शिकायचं असं हे त्याला काय जमत- डबल डोल की अशी गांडोळावानी वाजू राहिली का काय बाई त्याला जमत नाही ना करायला चांगलं करीत नाही म्हणजे अच्छा याचे डाव पाहून त्याला शिकायचे हं. मग शिकव त्याला ते गोट्या मोठ्या कशा त्या चाळायच्या पाहिला चौकी म्हणजे कांद्याच्या मारायची आहे. त्याला. गोट्या पाट्याभर मी उचलायला राहतो हं. हा? मग याला बोलवायचं नाही या वळूला कायला याच्या उचलायला? गोट्याच नाही हा? याच्या गोट्याच नाही तो लहानपणी खेळूनच हारला असन नाही मग शेतामध्ये ते कांद्याच्या गोट्याच नाही नाही का नाही गोलट्या गोलट्या म्हणायचं गोलटे म्हणायचे हा, का हा. ते गोट्या चावलं अरे माझं हा, कांदे त्याला ते गोट्याच तो भरले गोट्याच नाही म्हणल्या याच्यावाल्या पर डिल्ल्या झाल्या होत्या आता काय करूया बाहेर काय तर उद्या लवकर ये. काय करू चाळीचे ना कांदे भरायचे. चाळ भरायची. शूटिंग करू असलं तर मला बोलवी जा ना मग. नाही, तू नको ये. आणि तिला बरं बोलवते का अरे जायला कामाची बाई आहे. आणि मी काय कोणाला आवरणार हे काय नाही ते हलवायच्या कामाची नाही, काहीच कामाची नाही मला बाई. हा कधी हलवलं काय बाई, आता याचं काय बाई काय चावळ नाही कधी काय बोल रही बाबराव हे काय तर तुम्ही कुठून आणून हे का वाढले बसवलंय? आता? काय याला चव आली मी चौकून त्याच्या आधी येले का हं? याचा पार गुराड बोकड्यावानी वास सुटलाय असं नाही हो आंघोळ करतो तो हा? 4-4 दिवसाला हा 4 दिवस शिरपेच झाला हात आला का रे मी पहिलं ऐकलं नव्हतं शिरपेची सुरई हं. आणि हे 8 दिवसाला करीत असं लागू काय म्हणते 4-4 दिवसाला हा तर मानावऱ्या संग रवरव सवय लागली त्याला हा का त्यांना जसं मान लग्न झालं ना तसं मानावऱ्याचं सोडीतच नाही सारखं धरून राहतो हा मग तो नवरा तर फुल रेंज मध्ये राहत असं यांनी सारखं धरून राहिलं नाही तो मारला पडला हे उकलंय. केलं ते या डोक्यात नाही. रात्री गोळ्या दिसतात त्याची का? वरून नाही रेंज केली, खालून नाही गेली. खालून तर जायलाच आहे, म्हणजे हा. कळतं तोंडावरूनच हा. पण मग त्याच्यावाली ही रेंज तर राहू दे ना बाई त्याला गोळ्या देते का त्याला नाही? काय मी कश काय देईन आता मानावऱ्याला देऊ का याला देऊ त्याला बी चालू आहे का हा रोज रात्री हा त्याच्याशिवाय तो पावर नाही घेत का काय त्याला पावर नाही इथं गेली. काशाची किती स्पीड वाढवितच बाई नाही मग जाऊ दे मोरते तो नवऱ्यापेक्षा आता ही उडेल बल्ब याची रेंज गेली कोणाची आणि याची तर खालून रेंज